नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गरुड जेप क्लासेस मुरुड. विद्यार्थ्यांनो, आपण इंग्रजीमधील अतिशय महत्त्वाचा घटक शिकत आहोत, ज्याचं नाव आहे टेन्स. त्यामधील सब काइंड्स ऑफ टेन्सेसही आपण बघत आहोत. त्यामधील आज मी तुम्हाला 12वा जो सब काइंड्स ऑफ टेन्सेस आहेत तो तुमच्यासाठी मी घेऊन आलेले आहे, ज्याचं नाव आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स, म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ. विद्यार्थ्यांनो, आपण सर्व टेन्स पाहिलेले आहेत. हा आपला 12वा उपप्रकार आहे. याच्यानंतर जे व्हिडिओ अपलोड होतील विद्यार्थ्यांनो, तर ते एक वाक्य 12 काळामध्ये कसं बनवायचं याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा सुद्धा व्हिडिओ तेवढाच इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. आता विद्यार्थ्यांनो, चालू पूर्ण भविष्यकाळ म्हणजे काय? बरोबर आहे, आपण चालू पूर्ण वर्तमान काळ पाहिला, चालू पूर्ण भूतकाळ पाहिला. आता आपण चालू पूर्ण भविष्यकाळ पाहणार आहोत. तर या वाक्यामध्ये नेमके काय चेंजेस होतात, काय बदल होतात, आपल्याला काय यूज करायचं आहे किंवा कोणत्या पद्धतीने हे वाक्य असणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. बघा विद्यार्थ्यांनो, चालू पूर्ण भविष्यकाळामध्ये कर्त्यानंतर टू हॅवचं भविष्यकाळी सहाय्यकारी क्रियापद शाल हॅव किंवा विल हॅव हे वापरलं जातं. शाल हॅव किंवा विल हॅव वापरल्याच्या नंतर आपल्याला बिन वापरायचं आहे आणि बिन वापरून आपल्याला मुख्य क्रियापदाचं चौथं रूप वापरायचं आहे. मुख्य क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे काय? तर मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लावायचा आहे. हेच आपलं मुख्य क्रियापदाचं चौथं रूप असणार आहे. आणि नंतर वाक्यातील कर्म घेऊन आपल्याला फुल स्टॉप देऊन वाक्य थांबवायचं आहे किंवा तिथं आपलं जे सेंटेन्स आहे ते कंप्लीट होणार आहे. आता बघा, जो पहिला सेंटेन्स दिलेला आहे त्याच्यानुसार स्ट्रक्चर पण मी तुम्हाला सांगते. सब्जेक्ट प्लस शाल हॅव ऑब्लिक विल हॅव प्लस बिन प्लस MV4 प्लस ऑब्जेक्ट. बघा, राहुल विल कॅच अ थीफ. राहुल विल कॅच अ थीफ. दिलेल्या वाक्यामधील सब्जेक्ट कोणता आहे? राहुल. त्याच्यानंतर आपल्याला काय वापरायचं आहे? शाल हॅव किंवा विल हॅव. तर राहुलच्या नंतर काय येणार आहे? विल हॅव बीन. आता कॅच जे आहे त्याचं फोर्थ फॉर्म आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे काय करायचं? मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लावून वाक्यातील जे ऑब्जेक्ट आहे ते ॲज इट इज लिहून फुल स्टॉप द्यायचा आहे. ठीक आहे. राहुल विल हॅव बीन कॅचिंग अ थीफ. त्याच्यानंतरचं जे वाक्य आहे, सचिन विल कम्प्लीट हिज होमवर्क. सचिन विल कम्प्लीट हिज होमवर्क. सब्जेक्ट कोणता आहे? सचिन. त्याच्यानंतर विल हॅव बीन हे वापरायला विसरायचं नाही. कम्प्लीटचं फोर्थ फॉर्म घ्यायचा आहे आपल्याला आणि वाक्यातील ऑब्जेक्ट घ्यायचा आहे हिज होमवर्क. ठीक आहे. आणि फुल स्टॉप देऊन वाक्य कंप्लीट करायचं आहे. राहुल विल च्यू टबाको. राहुल विल च्यू टबाको. आता सब्जेक्ट कोणता आहे? राहुल विल हॅव बीन. जे मुख्य क्रियापद आहे त्याला आपल्याला ING प्रत्यय लावायचा आहे आणि वाक्यातील ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म घेऊन आपल्याला काय करायचं आहे? फुल स्टॉप द्यायचं आहे. त्याच्यानंतरचं वाक्य बघा, दे इन्व्हाइट मी ऑन देअर बर्थडे. आता तुम्हाला वाटेल की प्रत्येक वेळा टीचर विल वापरत आहेत. मी सांगितलं होतं तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये की ज्या वेळेला करता फक्त आय आणि वी असा असेल त्यावेळेला आपण शाल यूज करतो. अदरवाईज जे करते असतील त्यावेळेला आपण विल हेच हेल्पिंग वर्ब घेत असतो. दे इन्व्हाइट मी ऑन देअर बर्थडे. दे इन्व्हाइट मी ऑन देअर बर्थडे. दे विल हॅव बीन. दे विल हॅव बीन इन्व्हाइटिंग. काय करायचं आहे? इन्व्हाइटला ING प्रत्यय लावायचा आहे आणि वाक्यातील कर्म मी ऑन देअर बर्थडे. मी ऑन देअर बर्थडे लिहून आपल्याला कर्म फुल स्टॉप द्यायचा आहे. शी नर्स ऑर्फन स्टुडंट. सब्जेक्ट कोणता आहे? शी विल हॅव बीन. मुख्य क्रियापदाचं चौथं रूप आपल्याला लिहायचं आहे. नर्सिंग ऑर्फन स्टुडंट. बघा विद्यार्थ्यांनो, किती सोपं आहे. स्ट्रक्चर जर आपल्याला सगळे लर्न झाले तर आपण अगदी पटकन आणि कमी वेळामध्ये टेन्सचं वाक्य करू शकतो. आणि टेन्स असा आहे की एकदा जर कळला तर आपला एकही मार्क्स मिस होणार नाही. त्याच्यानंतरचं बघा, शीतल टीचर्स इन माय क्लास. सब्जेक्ट कोणता आहे? शीतल विल हॅव बीन हे वापरायचं विसरायचं नाही. विल हॅव बीन टीचिंग in my class.
क्लास. तर अशा पद्धतीने आपण चालू पूर्ण भविष्यकाळाची वाक्य अगदी सोप्या पद्धतीने पाहिलेली आहेत. चला तर विद्यार्थ्यांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये तुम्ही मला नक्कीच सांगा. भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.